एखाद्या साऊथच्या चित्रपटातील हिरोप्रमाणे सडपातळ दिसणारा, धारदार नजरेचा, बुलंद आवाजाचा आणि रोखठोक बोलणारा, सर्वसामान्य दिसणारा माणूस अख्ख्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला सळो की पळो करणार, अवघ्या महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरे देणार असं 4 महिन्यापूर्वी जर कुणी अक्षरशः म्हटलं असतं तर त्याला वेड्यात काढलं असतं. राज्यात एवढ्या मोठ्या राजकारण्यांची फौज असताना मराठवाड्यातील गावाकडचा माणूस असं काही करेल आणि राज्यातले मुरलेले राजकारणी त्याला असं काही करू देतील असा अंदाजही कुणी वर्तवला नसता. होय, पण हे घडलंय. फक्त 4 महिन्यात मराठा आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले व्यक्ती म्हणजे मनोज जरांगे पाटील. अवघ्या मंत्रिमंडळाला जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये आणणारा आणि मराठा आरक्षणावर तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं असं म्हणणारा माणूस म्हणजे मनोज जरांगे पाटील. 10 तारखेला होणाऱ्या आमरण उपोषणाच्या पाठीशी ताकदीने उभा राहा, कारण मी तुमच्या बळावर आणि तुमच्या साथीवर आणि तुमच्या आशीर्वादावर या उपोषण करतो. तुम्हाला माझा शब्द आहे आणि मी ज्या वेळेस शब्द दिले त्यावेळेस पाळले, कारण मी या समाजाला मायबाप मानलेला आहे आणि या मायबाप समाजाशी गद्दारी करणारी पैदास आणि अवलाद माझी नाही. मी आयुष्यभर तुमच्याशी गद्दारी नाही करू शकत. मी रात पाठ एक करतो, 24 घंटे या मराठा समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून संघर्ष करतोय, लढत राहतो. आता हा शेवटचा लढा आहे. या आमरण उपोषणात सगळ्यांनी पाठीशी उभा राहा आणि आपण आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात, गावाची गावं, माता मावल्यांसह बाहेर पडा, कारण इथं माझा हित नाहीये. मी माझे लेकरं मोठे होणार नाहीत तर माझ्या समाजातल्या घराघरातले लेकरं मोठे होणार आहेत. तुम्हाला माझं